समृद्धी महामार्गावर मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी, कारखान्याला दिलासा. नमस्कार, आपण पाहत आहात दिव्य मराठवाडा युट्यूब चॅनल. जालन्यातील जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील प्रलंबित जमीन अधिग्रहणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर उपस्थित होते. बैठकीत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी प्रलंबित जमीन अधिग्रहण आणि शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा मुद्दा ठळकपणे मांडला. बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी त्यांनी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पातील सर्व अडचणी त्वरित दूर करून जमीन अधिग्रहणाचे स्पष्ट निर्देश दिले. बैठकीत विशेषतः जालना आणि घनसावंगी परिसरातील सुमारे 112 हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न चर्चिला गेला. बाधित शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागावी आणि विभागीय आयुक्तांनीही तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या प्रस्तावित मार्गात साखर कारखान्याची जागा येत असल्याने स्थानिकांनी वारंवार आंदोलने केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गाचा विचार करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीला आमदार हिकमत उढाण, जालना जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, MSRDCचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या कामाला यामुळे गती मिळणार का आणि शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बातमी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दिव्य मराठवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.